तर याच्या पुढचा पॉईंट पाहू आता आपण. पुढचा पॉईंट होता मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर ॲनालिसिस. मॅथमॅटिकल ऑपरेशन. तर हा नेक्स्ट पॉईंट आहे 2.3. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही काय पाहणार बघा, न्यूमेरिकल डाटा इज ऑब्टेन्ड फ्रॉम एक्सपेरिमेंट इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. काहीतरी डाटा तुम्हाला प्रॅक्टिकल करत असताना मिळतो, बरोबर आहे. अँड फॉर ॲक्युरेसी रिझल्ट, आता आपल्याला रिझल्टमध्ये जर ॲक्युरेसी आणायची असेल तर सम इम्पॉर्टंट मॅथमॅटिकल ऑपरेशन आर यूज. काहीतरी मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्याला तिथे करणं काय आहे, आवश्यक आहे. आता कोणकोणते मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण करू शकतो शॉर्टकटमध्ये, बरोबर आहे. शॉर्टकटमध्ये कसं लिहायचं, तर ते शॉर्टकट मेथड आपण इथे पाहू. आता पहिली जी मेथड होती त्याच्यात मॅथमॅटिक्समध्ये, ती आहे सायंटिफिक नोटेशन, किंवा त्याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल नोटेशन. काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल नोटेशन. एक्सपोनेन्शियल नोटेशन म्हणजे काय, 10⁻⁴ लिहिणं, बरोबर आहे. या पॉवरमध्ये त्या टर्म्स येतील, बरोबर आहे. आता मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजतो की हे सायंटिफिक नोटेशन कसं दिलेले असतं. समजा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे मास ऑफ हायड्रोजनचं, बरोबर आहे. मास ऑफ हायड्रोजन इज व्हेरी स्मॉल, आणि ती संख्या अशी लिहिली बघा 0.0000 आणि शेवटी बघा 166 असं लिहिलं आहे. मग आपण एवढं लांब लचक तर काही लिहू शकणार नाही, बरोबर आहे. एवढं लांब लचक लिहू शकू का. मग ही संख्या पॉईंटमध्ये तुम्ही अशी लिहू शकता 1.66 × 10⁻⁻24 kg. म्हणजे तेवढे पॉईंट मोजून घ्यावे लागतील तुम्हाला की एक येईपर्यंत किती पॉईंट सरकवायचे, आणि मग तेवढे पॉईंट सरकवून ती संख्या अशी स्मॉल याच्यामध्ये लिहिणं म्हणजे सायंटिफिक नोटेशन आहे. असं शॉर्टकटमध्ये समजा, त्याला जास्त काही डिटेल घेऊ नका. दुसरं बघा 123. दुसरं असं आहे बघा 123.546 बिकम्स. आता ही संख्या तुम्हाला लिहायची समजा, बरोबर आहे. तर ही संख्या तुम्ही असं लिहू शकता 1 पॉईंटमध्ये पॉईंट सरकवून या फॉर्मेट की 1.23546. किती पॉईंट सरकवले तुम्ही, 2 पॉईंट, बरोबर आहे. 123चं 1.2 गेलं, मग 2 पॉईंट सरकवल्यामुळे 10चा हा काय येईल, दुसरा घात, बरोबर आहे. 10चा काय येईल, दुसरा घात. तर ही आहे सोपी मेथड आहे. याला तुम्ही फारसं डिटेल याच्यामध्ये घेऊ नका, म्हणजे काही फारसा प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे. याला आपण म्हणतो सायंटिफिक नोटेशन. आता मी हे कसं आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो, ठीक आहे. हे बघा काय सायंटिफिक नोटेशनमध्ये, टू अवॉइड द रायटिंग ऑफ सो मेनी झिरोज. खूप झिरोमध्ये संख्या लिहायची असेल जशी आपण इथे लिहिली बघा, इन मॅथमॅटिकल ऑपरेशन सायंटिफिक नोटेशन इज यूज्ड. त्याच्याकरता तुम्ही सायंटिफिक नोटेशन काय आहे यूज करायचं आहे. फॉर एनी नंबर कॅन बी रिप्रेझेंट फॉर द फॉर्म n × 10⁻n. त्याला फॉर्म जो दिलेला आहे तो आहे n × 10⁻n, वेअर n इज व्हॉट, n इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यू. काही वेळेला पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह पण असू शकते. बघा पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मिळालेली होती 10⁻²4, आणि दुसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह होती 10⁻², बरोबर आहे. तर या फॉर्मॅटने ते असू शकतं. आणि दुसरं तुम्हाला दाखवलं आहे द कॅपिटल N व्हॅल्यू बिटवीन 1 to 10. आता N म्हणजे ही व्हॅल्यू, तर 1 to 10 ती येऊ शकते जसं ती दाखवलेली आहे, बरोबर आहे. या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. आलं लक्षामध्ये. मग सायंटिफिक नोटेशन मनाने समजलं तर ते खूपच सोपं आहे. आलं लक्षात. त्याच्याविषयी फार सारखं काही लिहायची गरज नाही, फक्त n × 10⁻n आपण ते लिहितो. आता दुसरं मॅथमॅटिकल ऑपरेशन पाहू, ठीक आहे.
आता दुसरं बघा हां. दुसरं जे आहे ते हे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, म्हणजे बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची. तर ही पण मेथड सोपी आहे, बरोबर आहे. तर याच्यात काय करायचं बघा, टू परफॉर्म ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. समजा तुम्हाला ॲडिशन करायचं आहे किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे. फर्स्ट टाईम द नंबर आर रिटन इन द सेम एक्सपोनंट. तर पहिल्यांदा जो नंबर आहे ना तो सारख्या पावरमध्ये करून घ्यायचा. म्हणजे 10चा जर घात एखाद्याचा दुसरा घात आहे आणि एखाद्याचा तिसरा आहे, तर तो घात सारखा करून घ्यायचा, की 10चा तिसरा आहे ना तर दुसऱ्याचा बी 10चा तिसरा करून घ्यायचा. अँड देन कोइफिशियंट आर ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड, आणि त्याच्यानंतर मग बेरीज किंवा वजाबाकी करायची. आलं लक्षामध्ये. तर हे पण सोपं आहे, मनाने लिहायचं, फक्त समजून घ्यायचं की टेक्निक कसं आहे, बरोबर आहे. त्याच्याकरता जास्त काही लिहायची गरज नाही. खाली एक छोटासा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, तो आपण पाहू. हा प्रॉब्लेम दिला. काय म्हणतो तो प्रॉब्लेममध्ये, ॲडिशन म्हणजे बेरीज करा ऑफ 5.55 इंटू 10⁻⁴ अँड 6.95 इंटू 10⁻³ तर 5.5चा 10चा चौथा घात आहे आणि 6.95चा 10चा काय आहे तिसरा घात. तर पहिल्यांदा आपण घातांक 1 करून घेऊ. फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे तुम्हाला 6.95 10⁻³ तर याचा चौथा घातांक करून घेतला. समजा आपल्याला 10चा चौथा घात करायचा आहे, तर काय करावं लागेल हे समजणं महत्त्वाचं आहे. 10चा चौथा घात करायचा आहे तर फर्स्ट एक्सपोनंट इज इक्वल टू 4. पहिल्यांदा आपण त्याला 4मध्ये करून देऊ. बघा पहिली संख्येत तर काही बदल करायचा गरज नाही, त्याच्यात ऑलरेडी आहे 5.5 इंटू 10⁻⁴ प्लस. आता दुसऱ्या संख्येमध्ये काय बदल होतो ते बघा. दुसऱ्या संख्येमध्ये बघा 6.95च्या जी संख्या केली आपण 0.695 इंटू 10⁻⁴, म्हणजे ती संख्या छोटी करून इकडे पॉवर वाढवून दिला. अलग अलग लक्षामध्ये 10चा पॉवर वाढला, म्हणजे संख्यामध्ये काही बदल झाला का, काही नाही. तुम्ही गुणलं तरी उत्तर तेच येणार आहे. अलग लक्षामध्ये. फक्त घात कसा घ्यायचा ते समजून घ्यायचं. अलग लक्षामध्ये. तर 0.695 इंटू 10⁻⁴. आता तुम्हाला बेरीज करायला हरकत नाही, कारण दोघींचा घातांक काय झालेला आहे सारखा. इथे बी 10चा चौथा घात आहे, इथेही 10चा चौथा, बरोबर आहे. आता दोघींची बेरीज करा. ॲडिशन करताना 10चा चौथा घात कॉमन आहे तो बाहेर काढून घ्या. हा कॉमन आहे, बाहेर काढून घ्यायचा. आणि बाकीच्याची काय करायची बेरीज. 5.5 प्लस 0.666 तर याची बेरीज किती 695. याची बेरीज जी येते याची बेरीज जी येते ती आहे 6.245 इंटू 10⁻⁴, बरोबर आहे. तर हे तुम्ही घरी हेच एक्झाम्पल घ्यायचं आणि सोडून काढायचं आणि बघायचं की बरोबर येतं आहे किंवा नाही. म्हणजे तुमची थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाईल. किंवा तुमच्या पुस्तकाच्या मागे दिलेले आहेत एक्झाम्पल. जर तुम्ही पुस्तक विकत घेतलेलं असेल तर पुस्तक विकत घ्या. आलं लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला ते चांगलं घेता येईल. आलं लक्षात. तर ठीक आहे, तुम्ही पुस्तकात तसं घेतलं असेल तर त्या फॉर्मॅटने तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला घेता येते. ठीक आहे, आपण पुढचा प्रॉब्लेम पाहू. काही अडचण आली तर पाहू आपण बी. एक आडवं घ्यायला पाहिजे ते काय का. बरं ठीक आहे. पुस्तकात दुसरा प्रॉब्लेम बघा. सबट्रॅक्शन ऑफ ए 2 नंबर कॅन बी डन. 2 नंबर तुम्हाला दिलेले बघा. हा एक नंबर आहे 3.5 इंटू 10⁻⁻². हे बी फक्त तुम्ही समजून घ्या. मायनस 5.8 इंटू 10⁻⁻3. तर हे सोपी मेथड आहे वजाबाकी करायची. समजा तुम्हाला या संख्येची, तर पहिल्यांदा तुम्ही काय कराल पॉवर सारखा करून घ्या. आता उदाहरणार्थ मला पॉवर 10⁻³ करायचं आहे. मग आता मी
ही संख्या अशी लिहिली 3.5ला मी असं केलं 35 आणि एक घात वाढवून घेतला गुणिला 10⁻³ दुसरी तशीच ठेवा 5.8 इंटू 10⁻, दुसरी तशीच ठेवा 5.8 इंटू 10⁻³ आता घातांक सारखा झाला आहे की नाही, त्याला बाहेर काढून घ्या 35 आता 10⁻³ हा 10⁻³ हा कॉमन आहे, हा बाहेर काढून घ्या आणि 35ची आणि 5.8 35मधनं 5.8 गेले किती उरले 29.2 बरोबर आहे. तर हे आन्सर तुम्हाला यायला पाहिजे, तुम्ही घरी करून बघा. जे कॉमन आहे ते काढून घ्यायचं आणि 35मधनं 5.8 वजा केल्यानंतर तुम्हाला ते उत्तर मिळालं पाहिजे. आलं लक्षामध्ये? मग तर प्रॉब्लेम सोपे आहेत, काय असं म्हणण्यासारखं नाही. बेरीज करा, वजाबाकी करा, संख्या कशी लिहायची ते त्याच्यात समजून घ्यायचं आहे. तर ते प्रॅक्टिकल करताना तुम्ही आपल्या मेथडवर आहे ते किती सोपं तुम्ही घेऊ शकता, बरोबर आहे. याच्या पुढचा पॉईंट पाहू आपण. बघा, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. ॲक्युरेसी म्हणजे अचूकता. अचूकता कशी ओळखाल तुम्ही प्रॅक्टिकल करत असताना, बरोबर आहे. आता 30 मुलं असतात, 30 मुलं 30 रीडिंग घेत असतील तर प्रत्येकाचं रीडिंग वेगवेगळं येतं की नाही. कोणाचं रीडिंग काही येतं, कोणाचं 10 येतं, कोणाचं 11 येतं किंवा कोणाचं काही येत असेल. मग अशा वेळेस ॲक्युरेट रीडिंग कसं ओळखायचं, बरोबर आहे. तर बघा, आता तुम्ही जे रीडिंग घ्याल ना त्याला आपण म्हणू मेझर्ड व्हॅल्यू. तुम्ही जे रीडिंग घ्याल त्याला काय म्हणू आपण, मेझर्ड व्हॅल्यू. आणि जे खरं रीडिंग असेल की जे आम्हाला माहिती असेल की एवढं यायला पाहिजे त्याला मी म्हणतो ट्रू व्हॅल्यू. त्याला मी काय म्हणतो, ट्रू व्हॅल्यू, बरोबर आहे. तर तुमची जी व्हॅल्यू आहे, तुम्ही जे प्रॅक्टिकल करताना घेतलेली व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू जवळ यायला पाहिजे. कोणाच्या? ट्रू व्हॅल्यू, म्हणजे जे काही खरोखर ॲन्सर यायला पाहिजे त्यालाच आपण म्हणतो ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. त्याला आपण काय म्हणतो, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. तर ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट म्हणजे काय बघा, डिफाईन करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. द मेजर्ड व्हॅल्यू, डिफाईन जर करायचं असेल ॲक्युरेसी म्हणजे काय, मेजर्ड व्हॅल्यू इज व्हेरी नियर टू द ट्रू व्हॅल्यू, इज व्हेरी नियर टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज व्हॉट, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. त्याला तुम्ही काय म्हणू शकता, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. आलं लक्षामध्ये? द मेजर्ड व्हॅल्यू इज व्हेरी नियर टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज व्हॉट, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. आता ही ॲक्युरसी आपण पुन्हा खाली एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पलने समजावून बघू की कशा पद्धतीने आपण ॲक्युरेसी काढू शकतो, बरोबर आहे. आता समजा इथे एक्सप्लेनेशन करता ही एक डायग्राम दिली आहे, एक, ही दुसरी आणि एक तिसरी, आणि तिघीमध्ये बघा हा कर दिलेला आहे. इथे रीडिंग दाखवलेलं आहे 10.2, इथे 10.1 दाखवलेलं आहे, इथे 10.3 दाखवलेलं आहे, बरोबर आहे. आणि ए ब्युरेट रीडिंग इज 10.2 ml ॲज शोन इन फिगर. तर ब्युरेटमध्ये रीडिंग हे दाखवलेलं आहे 10.2. तर 3 रीडिंग आहे तिथे दाखवलेले, बरोबर आहे. तर ते तुम्ही पाहिले. आता बघा, 3 डायग्रामचं एक्सप्रेशन कसं आहे. 3 रीडिंग आपल्याला मिळाला. कोणकोणत्या मिळाल्या, 10.2, 10.1, 10.3 अशा 3 रीडिंग मिळाल्या. दिस मीन्स दॅट द ट्रू व्हॅल्यू इज 10.2. मग दोघीपेक्षा ही 10.2 ही काय आली, मधली व्हॅल्यू, की जी 10.1ला पण जवळ आहे आणि 10.3ला पण जवळ आहे, बरोबर आहे. सॉरी, ट्रू व्हॅल्यू आपली समजा 10.2 ml आहे, बरोबर आहे. सो धिस इज रिटर्न. आता याला तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता, करेक्ट रीडिंग किती 10.2 ml आणि ±0.1 ml.
म्हणजे या फॉर्मॅटने तुम्ही दाखवू शकता. हेन्स ब्युरेंट रीडिंग इज एरर. याच्यामध्ये एरर जो आला तो येतो आहे ±0.1. याच्यात जो एरर येतो आहे तो आहे ±0.1 ml. म्हणजे एक तर तुम्ही 0+ ही घेऊ शकता ती व्हॅल्यू 10.2 वरून 10.3 किंवा मायनस बी घेऊ शकता म्हणजे 10.1 तर अशा पद्धतीने तुम्ही ॲक्युरसी दाखवू शकता. आलं लक्षामध्ये. प्रॅक्टिकल करत असताना एकापेक्षा जास्त रिडिंग येतात तर या फॉर्मॅटने तुम्ही इथे दाखवू शकता. आलं लक्षामध्ये. ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट कसं असतं ते. तर या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल करताना वेगवेगळ्या व्हॅल्यू मिळत असतात आणि त्याचं रिडिंग आपल्याला दाखवायचं असतं. तर त्याच्यापैकी जे आपण काही वेळेला ॲव्हरेज पण काढतो, बरोबर आहे. तर ॲव्हरेज जरी तुम्ही घेतलं तरी ठीक आहे, चालू शकतं ॲव्हरेज बी. तर बाकीचं जे काही असेल ते आपण पुढच्या वेळेस बघू. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. तर पुढचा जो पॉईंट होता ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर. तर प्रॅक्टिकल करत असताना कसे कसे एरर वगैरे येतात ते आपण पाहू. तर हे सगळं प्रॅक्टिकल फेनॉमिनन आहे. आलं लक्षात. तुम्ही समजून घ्यायचं आणि मग तुमच्या मनाने व्यवस्थित एक्सप्लेन तुम्ही करू शकता. आलं लक्षामध्ये.